प्रेमाला दिवस नसतो. प्रेम ही अशी भावना आहे की ती माणूस फक्त अनुभवू शकतो, तिचा जीव ओतू शकतो. प्रेम माणसाची ताकदही असते आणि कमजोरी पण. मग फक्त एकच दिवस प्रेम दिवस म्हणून कसा साजरा केला जातो? अर्थात मी बोलतेय व्हॅलेंटाईन्स डे बद्दल. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे आहे. तो दिवस आपण प्रेम दिवस म्हणून साजरा करतो. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रेमाला दिवस नसतो. पण 14 फेब्रुवारी हा प्रेमासाठी जीव दिलेल्या माणसाची आठवण म्हणून साजरा केला जातो. त्या माणसाचं नाव आहे सेंट व्हॅलेंटाईन. सेंट व्हॅलेंटाईन नावाचे एक धर्मगुरू होते. जेव्हा लग्न करणं गुन्हा मानलं जायचं तेव्हा ते गुपचूप प्रेमी युगुलांचे लग्न लावून द्यायचे. त्याच काळी एक सम्राट होता. त्याच्या मते लग्न केलेला माणूस सैनिक होऊ शकत नाही. त्यामुळे त्याने लग्न करणाऱ्यावर बंदी घातली होती आणि लग्न करणाऱ्यास शिक्षा देत होता. तेव्हा सेंट व्हॅलेंटाईन्स प्रेमी युगुलांचे गुपचूप लग्न लावून द्यायचे आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. तिथेही त्यांनी प्रेमासाठी उभं राहणं थांबवलं नाही आणि म्हणूनच 14 फेब्रुवारीला त्यांना फाशी देण्यात आली. आणि म्हणूनच 14 फेब्रुवारी त्यांच्या स्मरणार्थ साजरा करायला सुरुवात झाली. काळानुसार हळूहळू हा दिवस प्रेम भावना व्यक्त करण्याचा दिवस बनला आणि त्यांचं नाव या दिवसाला देऊन तो व्हॅलेंटाईन्स डे झाला. त्यामुळे हा फक्त गुलाब देण्याचा दिवस नाही, तर हा आहे प्रेमासाठी हिमतीने उभं राहण्याचा दिवस. तर मग तुमचा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.